संपूर्ण देशभरात 80व्या स्वातंत्र्य दिनाचा उत्साह हजारो नागरिकांच्या उपस्थितीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते लाल किल्ल्यावरती ध्वजारोहण संपन्न। भारताच्या 80व्या स्वातंत्र्य दिनाचा दिल्लीमध्ये मोठा उत्साह। लाल किल्ल्यावरती ध्वजारोहण करण्यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी राजघाटावर पंतप्रधान मोदींकडून राजघाटवरती महात्मा गांधी यांना अभिवादन। राजघाटावरती अभिवादन करून पंतप्रधान नरेंद्र मोदी लाल किल्ल्यावर पोहोचले। सुरक्षा दलांकडून पंतप्रधान नरेंद्र मोदींना गार्ड ऑफ ऑनर। स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचं देशाला उद्देशून संबोधन। द्रौपदी मुर्मू यांच्याकडून विद्यार्थ्यांचा भारताच्या भविष्याचे शिल्पकार म्हणून उल्लेख। सार्वजनिक परीक्षा विद्यार्थ्यांसाठी संधीचं द्वार असतात असंही वक्तव्य। पंतप्रधान मोदींचं लाल किल्ल्यावरून सलग तिसऱ्यांदा देशाला संबोधन। नव्या संकल्पांसह देश पुढे जातोय। जगाचा भारताकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलतोय। 2047 पर्यंत विकसित भारत करण्याचा आमचा संकल्प। पंतप्रधान नरेंद्र मोदींचं वक्तव्य। गेल्या 12 वर्षांमध्ये देशातील रेल्वे आधुनिक झाली आहे। मोबाईलचं उत्पादन 33% वाढलं। गेल्या 12 वर्षात देश डिजिटल झालाय। जुने कायदे संपवले, मेट्रोचा विस्तार केला। आत्मनिर्भर भारताच्या दृष्टीने काम सुरू आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदींचं प्रतिपादन। डिजिटल युगात सेमीकंडक्टरची खूप गरज आहे, त्यामुळे आपण सेमीकंडक्टर प्लांट उभारतोय। 2014च्या आधी देशातील 70 शहरांमध्ये पाईप गॅस होता, आता 700 शहरांमध्ये पाईप गॅसची सुविधा देण्यात आली आहे। तर 12 वर्षांमध्ये संरक्षण क्षेत्रात 12 पटीने वाढ झाली आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदींचं लाल किल्ल्यावरून संबोधन। आपल्याकडे दिशा दाखवण्यासाठी संविधान आहे, सरळ मार्गाने चाललो नसतो तर परिस्थितीचा सामना कसा केला असता? पंतप्रधान मोदींचा सवाल। तर मिडल ईस्ट मधील युद्धाचा परिणाम नागरिकांना जाणवू दिला नाही, मोदींचं वक्तव्य। भारत तयार होता, प्रत्येक संकटाला आपण तोंड दिलं। नागरिकांना काळजीत टाकण्याचं काम विरोधकांनी केलंय। युद्धजन्य परिस्थितीमध्ये देशभरात विरोधकांनी अफवा पसरवल्या। पंतप्रधान नरेंद्र मोदींचा विरोधकांवर निशाणा। नक्षलवादाने देशाला 4 दशकं त्रास दिला। हजारो पोलिसांचा मृत्यू झाला। 2014ला आम्ही नक्षलवादी मुक्तचा संकल्प केला। आता नक्षलवाद्यांचा परिसर नक्षलमुक्त झालेला आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदींचं वक्तव्य।